नमस्कार. मी पोलीस कॉन्स्टेबल विकास बाळू देवकर. माझा बक्कल नंबर 2781, नेमणूक पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड येथे कार्यरत आहे. माझं गाव मूळगाव केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथे येतं. माझ्या गावी आई वडील व माझा लहान भाऊ कुटुंबासह राहतात. माझ्या आजोबांनी खरेदी केलेला गट नंबर 567 हा खरेदी दिनांक 26/10/1963 रोजी खरेदी केलेला आहे. त्या संदर्भात आज मी तुमच्या समोर बोलत आहे की ग्रामीण भागात जे तहसीलदार आहेत, जे मंडल अधिकारी आहेत, जे तलाठी आहेत, हे आपल्या अधिकार पदाचा गैरवापर करून बळजबरीनं सरळ सरळ क्षेत्र बळकावण्याचं कामकाज चालू केलेलं आहे. एखाद्या क्षेत्रात तिराईत व्यक्तीचा काय संबंध अर्ज करायचा, त्या क्षेत्राचा मालक कोण आहे कोण नाही याची चौकशी सुद्धा केली जात नाही. त्यासाठीचा हा अर्ज आहे. मान्य तहसीलदार यांनी कलम 5 खाली मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 खाली हा अर्ज खोटा स्वीकारलेला आहे. तो तुम्हाला मी कसं काय आहे त्याच्यात हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. बघा, अर्जदार भगवान विठ्ठल देवकर या व्यक्तीचा सदर गटाशी काही एक संबंध नाही. फक्त आणि फक्त 7/12 उतार्यावर नाव असल्यानं तहसीलदार यांनी सदर गटाचा 567 गटाचा वारस असल्याचं नोंद केली. त्यांनी 500 कोणत्याही गटात जर मालक म्हणून पाहिजे असेल तर त्या गटाचा मालक कोण असू शकतो? ज्याच्याकडे खरेदी खत आहे, ज्याच्याकडे वंश परंपरेगत आलेलं क्षेत्र आहे, किंवा एखाद्याने बक्षीस केलेलं क्षेत्र असेल, त्यावेळेस तो स्वतः मालक होतो. फक्त 7/12 उतारा याच्यावर नाव आहे म्हणून तहसीलदार यांनी कुठलीही शहानिशा न करता त्रयस्थ व्यक्तीला मालक घोषितही केलं आणि कलम 5 खाली रस्त्यासाठी अर्जही स्वीकारून बेकायदेशीर अधिकार पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कामकाज सुरूही केलं. ते कसं तुम्हाला सांग. हे बघा, सदर अर्ज मामलेदार कोर्ट ऍक्ट अधिनियम 1906 चे कलम 5 अन्वये रस्त्यामधील अडथळा दूर करून मिळण्याबाबतचा अर्ज आहे. कधी केला? 23/9/2024 ला ही तारीख आहे. 23/9/2024. सर्व पेपर हे मी तहसीलदार कार्यालयातूनच काढलेले आहेत. ते जनमाहिती अधिकारी, असं नाही हे कुठली तरी चुकीची कागदपत्र दाखवतोय. त्याच्यावर शिक्का बघा, जनमाहिती अधिकारी नाव आहे, त्याची तारीख आहे, कधी काढलेली आहे ते 13/10 ला मला प्राप्त आहे माहिती अधिकारात पेपर. आता याच्यात कलम पहा. पहिलं कलम त्यांनी दिलेलं आहे चतुर्सीमेचं. आता ह्या चतुर्सीमेत बघा किती गोंधळ आहे. ह्या चौकटीत चतुर्सीमा त्यांनी बरोबर दाखवलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत त्या चतुर्सीमा. पूर्वेला गट नंबर 564, पश्चिमेला शिव, दक्षिणेला गट नंबर 566, 565, उत्तरेला गट नंबर 569, 568 असे गट आहेत. हे बरोबर आहे. परंतु याच्यात काय आहे बघा, कलम 5 खाली अर्ज घेतलेला आहे. कलम 5 हा असा आहे, जर त्या गटाला इतरत्र बाजूने जर रस्ता असेल तर दुसऱ्या बाजूने रस्ता देता येत नाही. हे तहसीलदार यांना माहित आहे की नाही याची चौकशी करावी. हे बघा, पश्चिमला शिव दिले तर 5 खाली अर्ज स्वीकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. तरीही भ्रष्टतापूर्वक अर्ज स्वीकारून आमच्या वडिलोपार्जित क्षेत्रावर माझ्या आजोबाने जे खरेदी केले 1963 ला, 26/10/1963 ला खरेदी केले, त्याचे खरेदी खत माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. ते बघा, कलम 1 मध्ये या चतुर्सीमा दिल्यात आणि त्याच
अर्जामध्ये हा तोच अर्ज आहे, त्याच अर्जामध्ये कलम 3 दिलेला आहे. कलम 3 मध्ये काय म्हटलंय? केमघोटी रस्ता कोणत्या बाजूला दिलाय? सदर रस्ता सदर रस्ता हा उत्तरेकडून येऊन दक्षिणेस असलेल्या केमघोटी रस्त्याला जाऊन मिळतो. केमघोटी रस्ता हा पूर्व बाजूला आहे आणि इथं दक्षिण बाजूला निघालेला आहे. ते पूर्ण नकाशाच चेंज केलेला आहे यांनी, यांच्या बापजादी स्थित असल्याने. शासकीय रस्ता यांनी त्याचं घटनास्थळ बदललं. पूर्वेचा रस्ता पश्चिमेला नेला, शिव रस्ता पश्चिमेला नेला. आता इथं बघा, इथं पश्चिमेला काय केलेलं आहे? पश्चिमेला शिव सरळ सरळ अर्जात, त्यांच्या स्वतःच्याच अर्जात शिव रस्ता म्हणून उल्लेख केलेला आहे. जर शिव रस्ता पश्चिमेला असेल गटाला लागून, एकतर काय कलम 5 मध्ये अर्ज बसतच नाही. मेन रस्ता जो आहे वाहतुकीसाठी आता सध्या चालू आहे तो पूर्व बाजूला आहे, 2 गट सोडून. गट नंबर 564 आणि गट नंबर 562 सोडून पूर्वेला मेन रस्ता केमघोटी हा मेन रस्ता आहे. ते ह्या अर्जात भगवान विठ्ठल देवकर यांनी जो अर्ज सादर केलाय कलम 5 खाली, त्या अर्जात त्यांनी मेन रस्ता केमघोटी जो आहे तो पश्चिम बाजूला नेलेला आहे. म्हणजे पूर्ण नकाशा भूमी अभिलेखचा नकाशा चेंज करून टाकला. एवढी मोठी चूक जर तहसीलदार यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांनी सरळ सरळ राजीनामा देऊन आपलं घरी बसलेलं बरं, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. त्याच्यात बघा, हे तर याच्यापेक्षा मोठी चूक केलेली आहे. 25 वर्षानंतर जो अगोदर 25 वर्षे एक्सपायर झालेली व्यक्ती आहे, ते 25 वर्षानंतर जिवंत होऊन तहसीलदार समोर फेरफार केलेला आहे आणि त्याचा फेरफार नंबरही टाकलाय. आता इथं बघा, कलम 2चं झालं, कलम 3चं झालं. कलम 4 मध्ये बघा, नाही कलम 2 मध्ये बघा, पहिलं 2चं नाही झालं. कलम 2, वादी व प्रतिवादी यांचे वडिलोपार्जित असे क्षेत्र आहे वादातलं. आता भगवान विठ्ठल देवकर हा याचा या गटाशी किंवा याच्याशी काही संबंध नसताना त्याचं वडिलोपार्जित कशाच्या बेसवर इथं नोंद केलेली घेतली, कोणता पुरावा घेतला? कुठलाही पुरावा घेतलेला नाही, सादर केलेला नाही, तरी खोटा अर्ज घेऊन तहसीलदार यांनी कारवाई सुरू केली. त्याचा पुरावा हा आहे की वडिलोपार्जित क्षेत्र असल्याबाबत जो खोटं जे त्याच्यात व्यक्त केलंय त्याचा पुरावा हा माहिती अधिकारात 9/12/24 ला मी अर्ज केलेला आहे. याच्यामध्ये आजपर्यंत मला कुठलाही उत्तर भेटलेलं नाही. प्रथम अपील केलं त्यातही नाही आणि जनमाहिती अधिकारी यांनीही मला काही माहिती दिलेली नाही. हे माहिती अधिकारातला अर्ज, त्याच्यानंतर प्रथम अपील केलेला अर्ज. या प्रथम अपील केलेल्या अर्जामध्ये त्यांनी आजपर्यंत कुठलंही उत्तर दिलेलं नाही. प्रथम अपील केल्यानंतर त्यांना माहितही नाही की किती दिवसात उत्तर द्यावं लागतं. दिवस त्याला लिमिटेशन दिलेलं आहे. 30 दिवस ते 45 दिवस एवढी कालमर्यादा दिलेली आहे. आज बघा, 30/1 ला जर मी प्रथम अपील केलेला असेल, आज तारीख आहे किती? 28 तारीख आजची, 28/4, जवळजवळ 3 महिने झालं मला कुठलंही उत्तर दिलेलं नाही माहिती अधिकारात. म्हणजे सरळ सरळ याच्यातून हे स्पष्ट होतंय, तहसीलदार कार्यालयात माहिती अधिकाराला सुद्धा तुच्छ समजतात, कचऱ्याची टोपली दाखवतात, पूर्णपणे माहिती देत नाही. या विषयावर माननीय कलेक्टर साहेबांना विनंती, याची चौकशी व्हावी आणि संबंधितावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. 2003चा जो दप्तर दिरंगाई कायदा, त्या कायद्याअंतर्गत संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार, जो जनमाहिती अधिकारी असतो तो, त्यांच्यावर
दप्तर दिरंगाई कायदा 2013 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही माझी विनंती या व्हिडिओच्या मार्फत कंप्लेंट आहे. त्यानंतर पहा, हे माहिती अधिकाराचं झालं. इथं पहा आता कलम 4 या अर्जातलं तोच अर्ज आहे, त्यातलं कलम 4 पहा. तुम्हाला मगाशी म्हणलं होतं 25 वर्षानंतर एक्सपायर झालेला माणूस जिवंत केला. माझे आजोबा इथं पहा, माझे आजोबा 18/8/98ला एक्सपायर झालेत. नाव काय? लिंबा शंभू माळ्या. बरोबर. ते इथं काय सांगितलंय, प्रतिवादी यांचे वडील लिंबाजी उर्फ लिंबा यांनी प्रतिवादी यांचे वडील लिंबाजी शंभू देवकर यांनी तत्कालीन तहसीलदार यांना अर्ज देऊन सदर गटाच्या वाटण्या केल्या. कधी तारीख काय त्याची? 7/7/23. 7/7/23. जर 18/8/98ला एक्सपायर झालेला व्यक्ती जर 7/7/23ला जर या अर्जाप्रमाणे जिवंत होऊन फेरफार तयार करून जर नंतर जात असेल आणि याचा आम्हाला काहीच सुगावा लागत नसेल तर या तहसीलदार यांना या नोकरीवर राहण्याचा काही अधिकार नाही. जर एवढ्या मोठ्या जर चुका त्यांच्या लक्षात येत नसतील, याचा अर्थ एकच होतो, कलम 5 खाली ज्या अटी दिलेल्या आहेत, मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 चा अर्ज कलम 7 ते 15 मध्ये चौकशीची चौकट दिलेली आहे, नियम दिलेले आहेत. 7 ते 15 मध्ये या कागदपत्रांची अशी चौकशी केली पाहिजे. या अर्जावरून असं दिसतं, तहसीलदार मॅडम यांनी एकही कागद न बघता कशाच्या तरी आमिषाला बळी पडून सदर कारवाई सुरू केली. ठीक आहे, कारवाई सुरू करू द्या, असू द्या. इथं ते हे वेगळंच आहे. त्यानंतर इथं बघा, पश्चिमेला पूर्वेला काय दाखवलं होतं, इथं गट नंबर. आता इथं दक्षिणेला 565 आणि 66 चतुर्सीमेमध्ये गट दिलेला आहे. आता नकाशात बघा, हा नकाशा आहे. दक्षिणेला आणि पूर्वला, पूर्व आणि दक्षिण दोन्ही बाजूला एकाच शेतकऱ्याचं नाव टाकलेलं आहे. म्हणजे तिथला मूळ शेतकरी यांनी गायब केलेला आहे. 565 ज्याचा गट नंबर आहे त्या व्यक्तीचं नावच याच्यात नाही. तो गट नंबर आहे मारुती देवकर यांचा. आता त्यांचे वारस लागलेले असतील त्या गटावर, तो काही फेरफार नाही मी काढलेला, तर ते त्यांचं आहे ते. तर इथं बघा, एवढं इथंही बघा, पश्चिम बाजूला केम मलवडी शिव या याच्यात केम मलवडी शिव असा उल्लेख केलेला आहे. कुठे? पश्चिमेला. आणि केम गोटी रस्ता ही पश्चिमेला बांध दाखवून आणलेला आहे. बांध दाखवून जर एवढं जर कागद एवढं स्पष्ट जर दिसत नसेल तहसीलदार यांना, तर त्यांनी कामकाज करू नये. उगाच कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान करू नये. हे सरळ सरळ बेकायदेशीर काम केलेलं याच्यावरून आढळून येतंय. पुढे बघा, हा अर्ज चालू केला, कामकाज सुरू केलं. सुरू व्हायला नव्हतं पाहिजे, अर्ज बसतच नाही कलम 5 खाली, तर कसं काय सुरू होणार? ठीक आहे, सुरू केलं कलम 5 खाली. त्यामध्ये आहे रोजनामा. दिनांक 23ला हजर राहण्याबाबतचं नोटीस आलं होतं आम्हाला. आम्ही 23 तारखेला हजर राहिलो होतो, परंतु शासकीय कारणास्तव ऑफिस बंद होतं. तिथं तारीख दुसरी दिली. कोणती तारीख दिली? 6/1 तारीख दिली. 6/1 तारखेला वादी गैरहजर स्पष्ट उल्लेख आहे तिथं. वादी गैरहजर, प्रतिवादी यांनी म्हणणे व नकाशा सादर केला. बघा आता पुढं गंमत. त्यानंतर 10/2ला पुन्हा प्रशासकीय कारणास्तव ऑफिस कामकाज बंद होतं. परत
आमच्यातर्फे प्रतिवादीतर्फे म्हणजे माझे वडील, चुलत भाऊ 2 आणि चुलते यांच्यातर्फे ऍडव्होकेट मंगेश अर्नाळे सर हजर होते. हा पहा, मंगेश अर्नाळे. वर काय लिहिलंय, याही तारखेला, हे बघा, याही तारखेला अर्जातील वादी नामे भगवान विठ्ठल देवकरी हे गैरहजर आहे. त्यानंतर 2 तारखेला सरळ गैरहजर आहे. त्यानंतर तिसरी तारीख पडली 3/3/2025 ला. 3/3/2025 ला माननीय तहसीलदार यांनी रोजनाम्यात स्पष्ट उल्लेख केलाय, सदर केस ही वादी नोटीस बजावूनही वारंवार गैरहजर राहत असल्याने सदर केस विथ कॉस्ट डिसमिस करण्यात येत आहे. तर मला सांगा, जर एखाद्या अर्जावर कारवाई तुमची अर्ज खोटा आहे सगळं स्पष्ट दिसते, त्याचे पुरावे बी आहेत आमच्याकडे, त्याचं पीडीएफ बी मी शेअर करतो नंतर. जर एकदा एका केसचा निकाल झाला तर ह्या तहसीलदार साहेबांना पुणे अधिकार दिला की रिओपन करावी, करण्याचा अधिकार आहे का? त्याच्यासाठी परमिशन घ्यावी लागते वरिष्ठांची. त्यासाठी परमिशन घेण्यासाठी त्याच्या अगोदर जो अर्ज सादर केलाय वादीने नामे भगवान विठ्ठल देवकर यांनी, त्यांनी अर्ज द्यावा लागतो की सदर केस बाबा या कारणास्तव मी गैरहजर राहिलो तर माझं म्हणणं ऐकण्यासाठी केस पुन्हा चालू करावी. त्या गैरहजेरीचं कारण त्यात ते डॉक्टरचे सर्टिफिकेट वगैरे, की जर दवाखान्याचं कारण असेल तर डॉक्टरचे सर्टिफिकेट वगैरे जोडून जर त्यांनी अर्ज केलेला असेल तर त्याच्यावर विचार करायला तहसीलला अधिकार नाही. प्रांत किंवा कलेक्टर यांना हे अधिकार आहेत रिओपन करायचे केस. तहसीलदार यांना जर अधिकार नसताना केस रिओपन झाली कशी? 18 तारखेला पुन्हा डायरेक्ट 3 महिन्यानंतर बघा 3/3/25 ला विथ कॉस्ट निकाली काढली आणि 18/6/2025 ला डायरेक्ट केस चालू झाली. स्थळ पाहणीसाठी आले. स्थळ पाहणीसाठी नोटीस कोणाच्या नावे दिलंय बघा, 18/6 नोटीस कोण हजर राहणार त्याचं नोटीस दिलंय. त्याच्या अगोदर 2 तारखा झाल्या, त्या 2 तारखेचा अजिबात उल्लेख कुठंही केलेला नाही. झाल्या का नाही माहित नाही, परंतु नोटीस तर इथं आहे बघा, त्यांच्याच माहिती अधिकाऱ्यातनं त्यांच्याच कार्यालयातल्या नोटीस आहेत. किती तारखेला तारीख होती? केस 3 तारखेला जर निकाली काढली तर इथं लिहिलेलं आहे 21/4 रोजी दुपारी अमुक अमुक टायमिंगला तुम्ही हजर राहा. त्याचा रोजनाम्यात कुठेही उल्लेख नाही या नोटीसचा. हे बजावलेलं आहे, हे नोटीस बजावलेल्या यांच्या सह्या शिक्का सगळ्याचे. त्यानंतर दुसरं नोटीस निघलं 12/6 डायरेक्ट स्थळ पाणी 12/6. याच्यात काय म्हणलंय, आम्ही 18/6 तारखेला कोण हजर राहणार आहे? याच्यामध्ये 18/6 तारखेला काय म्हणले बघा, तुम्हास या नोटीसद्वारे कळविण्यात येते की अर्जदार यांनी त्यांचे मौजे केम तालुका करमाळा येथील जमीन गट नंबर जो त्यांचा नाही, त्यांनी 7/12 नावही असेच कधी काय माहित नाही, तलाट्याला हाताशी धरून कधी उतार्यावर नावं लावली आम्हाला माहित नाही. त्यांनी फक्त 7/12 सादर केला आणि त्याच्यावर केस सुरू केली. 7/12 हा मालकी हक्काचा पुरावा नाही, तो महसुलाचा पुरावा आहे, जो की कर वसूल करायचा, महसूल भरण्याचा. बाबा हा क्षेत्र कोणही करतंय, कोण कर भरणार त्या क्षेत्राचा? तर तो कर भरण्यासाठीचा महसूलच्या सोयीसाठी केलेला दस्त आहे, हा मालकी हक्क नाही. तर जमीन गट नंबर 567 पैकी
मध्ये जाणे येण्यासाठी सामनेवाला यांनी जमीन गट नंबर 567 मध्ये अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याबाबतचा अर्ज इकडील कार्यालयात सादर केला आहे. मला सांगा, जर समजा हे दोन गट आहेत, हा एक गट, हा एक गट आणि हा एक गट, तिसरा गट, तिसऱ्या गटापासून पहिल्या गटापर्यंत यायला कुठंच रस्ता नाही. मेन रस्ता हा पहिल्या गटाच्या कडेला आहे, बरोबर. त्यानंतर दोन गट सोडून तिसऱ्या गटात रस्त्याची मागणी आहे. मग ह्या मेन रस्त्यापासून तिसऱ्या गटापर्यंत जायला कुठंही रस्ता नसताना हा कलम 5 मध्ये अर्ज बसलाच कसा, हे मला तहसीलदार यांनी उत्तर द्यावं. अर्ज बसत नसताना त्यांनी कामकाज केलेलं आहे. तरी पहिली चूक, अर्ज न बसता कलम 5 खाली जो अर्ज बसला पाहिजे तो बसलेला नाही. तरी कामकाज अधिकार पदाचा गैरवापर करून कशाच्या तरी आमिषाला बळी पडून त्यांनी कामकाज केलं, सुरू केलं. ठीक आहे, आम्ही प्रत्येक तारखेला कायद्याने चाललंय, ठीक आहे, आम्ही प्रत्येक तारखेला हजर राहिलो, वकिलामार्फत आमचं म्हणणं किंवा आम्ही स्वतः हजर राहून म्हणणं दिलं, नकाशे दिले, तरी त्याचं काय नाही. त्यानंतर त्यांनी वारंवार गैरहजर राहून, जे बाधित वारंवार गैरहजर आहेत ते वारंवार गैरहजर राहत असलेले विथ कॉस्ट निकाली काढली केस. त्यानंतर आलेले हे दुसरं नोटीस आहे. ते नोटीस आहे, सदर अर्जाच्या चौकशीसाठी तुम्ही दिनांक 18/6 रोजी सकाळी 11 वाजता सदर गटात जागेत हजर राहावे. सदर दिवशी व वेळी गैरहजर राहिलेस किंवा हजर राहून कागदोपत्री म्हणणे न दिलेस पुढील कारवाई करण्यात येईल. तहसीलदार करमाळा. एवढा खोटेपणा चालू आहे इथं. ते महसूल खाते आहे म्हणा. महसूल खात्यात एवढं चालतं, ठीक आहे, माहिती आहे आम्हाला, भ्रष्टाचार चालतोय महसूल खात्यात, भ्रष्टाचार हा भरपूर आहे. परंतु इतका नसावा की जेणेकरून आपली स्वतःची नोकरी धोक्यात येईल. अधिकार नसताना कुठलंही काम करू नये. आता केस रिओपन करण्याचा कुठलाही अधिकार तहसीलदारला नाही, तरी केस रिओपन केली, कुठला पुरावा सादर केलेला घेतला नाही किंवा समोरच्यांनी सादर केलेलाच नाही पुरावा, तरी केस चालू केली. ठीक आहे. आणि जर हे असं खोटं चालत असेल, तर मी पोलीस आहे, मला माहिती आहे कायदा काय आहे ते थोडा बहुत. जर याबद्दल विचारणा केली तर हे लोक, या लोकांनी सर्वांनी संगनमताने माझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा कलम 132 व कलम 352 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आता मला सांगा, हा अर्ज तुमचा कलम 5 खाली बसत नाही तर सरकारी काम कुठनं आलं? ठीक आहे, तुमचं सरकारी काम आलं ते आलं. त्यानंतर तुम्ही जर केस चालू करत असताना केस क्लोज केली, 4 महिन्यानंतर केस क्लोज झाली विथ कॉस्ट, रिओपन करण्याचा अधिकार दिला कुणी ह्यांना? या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी. माननीय कलेक्टर साहेबांना ही माझी हात जोडून विनंती. हे आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी हे सांगायला गेलो असता, मी सर्व पुराव्यानिशी गेलो होतो, त्यांना उतारे दाखवले, नकाशा दाखवला, फेरफार दाखवला, हा बघा भूमी अभिलेखचा नकाशा. आता याच्यामध्ये कुठंच रस्ता दिसत नाही, रस्त्याचा उल्लेख कुठंच नाही. 567 मध्ये मध्येच कसा काय कलम 5 खाली अर्ज येतो, हे मला तहसीलदार यांनी सांगावं. कलेक्टर साहेबांसमोर मी येतोय, कलेक्टर साहेबांकडे पूर्ण पुरावे दाखल करून गुन्हा दाखल करतोय. तर अशा प्रकारे आमची जमीन इतर लोकांच्या सांगण्यावरून, इतर अजून त्यात किती लोक आहेत, भरपूर लोक आहेत, अर्जदार आहे, अर्ज ज्याला जोनी अर्ज केलाय, ज्या व्यक्तीने, भगवान विठ्ठल देवकर यांनी, हे त्याचं कामच नाहीये.
त्याला कुणीतरी सांगितलंय, ते सांगणारी लोक ते स्वतःने कबूल केलं पाहिजे त्यांनी. त्यानंतर बेकायदेशीर काम करत असताना हे आमचं अधिकार क्षेत्र किंवा आमचा हक्क अधिकार पदाचा गैरवापर करून बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा आता त्यानंतर परत केस चालू झालेली आहे, गुन्हा दाखल झाला, ठीक आहे. त्यानंतर मग जामीनवर हे सर्व प्रकरण ते झालं. चार्जशीट दाखल आहे, आता चार्जशीट दाखल झालेलं आहे, मला भेटलेलं आहे, तारीख झालेली आहे, पुढची तारीख मला मिळालेली पण आहे. पण जर तुम्ही समोर व्यक्ती पोलीस आहे, पोलिसांना जर तुम्ही अशा खोट्या गुन्ह्यात अडकवत असाल, तुमचं खोटं काम चालू असताना जर मी कलम 30 प्रमाणे त्यांना सांगायला गेलो की बाबा हे असे खोटे दस्त करू नका तुम्ही तयार. जर तुम्ही कलम तसे खोटे दस्त केले तर BNS कलम 198-99 प्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय. तरीही त्यांनी माझ्यावर 132, 353 गुन्हा दाखल केला. यांनी मला सिद्ध करून दाखवावं हे काम सरकारी काम आहे, हे काम वैयक्तिक काम नसून शासकीय काम आहे. हा मुद्दाच त्यांनी मला सिद्ध करावा, अन्यथा यांच्यावर या व्हिडिओच्या मार्फत माझी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि कायदेशीर अटक करावी. त्याचे पूर्ण पुरावे घेऊन मी तुमच्या समक्ष, तुम्ही जेव्हा बोलवसाल तेव्हा येतो. परंतु हे अर्ज न बसत नसताना, त्यांना अधिकार नसताना मामलेदार कोर्ट ऍक्टचा सरळ अपमान करून, मामलेदार कोर्टाची पायमल्ली करून जे कामकाज केलंय, याच्यातून एकच त्यांना साध्य करायचं होतं. सदर शेतकऱ्याला, जो या शेताचा मालकच नाही, जो मूळ मालक आहे, त्याची शेती बळकवण्याचा एक बेकायदेशीर प्रयत्न सुरू आहे. तर हे पुन्हा एकदा विनंती, कलेक्टर साहेब हे थांबवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा. त्याचे पुरावे मी तुम्हाला पाहिजे तेव्हा, वाटल्यास मी PDF पाठवतो तुम्हाला, किंवा तुम्ही जेव्हा बोलवचाल त्यावेळेस मी कलेक्टर ऑफिस सोलापूर येथे सर्व पुराव्यानिशी तुमच्या समक्ष हजर राहायला तयार आहे. परंतु या हरामखोर लोकांना कायद्याचा धडा शिकवला पाहिजे. जर हे माहिती अधिकाराचा अपमान करत असतील, जर हे कलम मामलेदार कोर्ट ऍक्टचा गैरवापर करत असतील, त्यात ज्या अटी दिल्या त्यांचा वापर करत नसतील, त्यानुसार अर्ज बसत नसतील, बळजबरी अधिकार पदाचा गैरवापर करून कुणाच्याही क्षेत्रातनं कुणालाही रस्ता, ज्याचं क्षेत्रच नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही रस्ता देत असाल, याच्या पलीकडे बेकायदेशीर काम अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या इंडियात कुठं झालेलं नसेल. प्रत्येक हे असू द्या, मी पोलीस आहे म्हणून मी त्यांच्याशी डेअरिंग करतोय. तर जर सर्वसामान्य माणूस जर या केसमध्ये असता, तो हकनाक मेला असता, त्याचा अधिकार बळकावला गेला असता. कृपया हात जोडून कलेक्टर साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि तात्काळ त्यांना निलंबित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.